तशी तर ही वस्तू आपल्या सर्वांच्याच देव्हाऱ्यामध्ये आजही असेल, पण तिच्यात जर हा दोष तुम्हाला दिसला तर समजून जा की ती बदलण्याची म्हणजेच नवीन घेण्याची वेळ आता आलेली आहे। नवरात्रीमध्ये खरं तर तिचीच पूजा आपल्याला करायची आहे, तेव्हा नवरात्र सुरू होण्याआधी ती घेऊनच टाका आणि देवीला प्रिय असणाऱ्या या 7 वस्तू घेतल्याशिवाय यंदाची नवरात्र सुरूच करू नका। कोणत्या आहेत त्या 7 वस्तू? चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच माहिती करून घेऊया। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती अगदी व्यवस्थितपणे समजेल। तसेच कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। मंडळी, यंदाची 22 सप्टेंबर ही तारीख सर्व देवी भक्तांसाठी फार महत्त्वाची आहे, कारण या दिवसापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे। हा दिवस म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस। या दिवशी घरोघरी घटस्थापना होईल। यावर्षी 9 नाही, 10 नाही तर तब्बल 11 दिवसांची नवरात्र असणार आहे। आनंदाची गोष्ट ही की देवीची सेवा करण्याची थोडी जास्त संधी यामुळे आपल्याला मिळणार आहे। बघा, आपल्या सर्वांच्या घरी देवघर असेलच। या देवघरामध्ये तुम्ही देवी देवतांच्या मूर्ती, फोटो, टाक, शंख, प्रभावी यंत्र या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतील। तर नवरात्र सुरू होण्याआधी आपल्याला पहिले काम हे करायचे की देवपूजा करताना सर्व देवी देवतांच्या मूर्ती म्हणा किंवा टाक म्हणा, जे तुमच्या देवघरामध्ये असेल ते एक एक करून 1-2 मिनिटांसाठी पाण्यात बुडवून ठेवायचे आहेत। हे कशासाठी? तर काय होतं बघा, बऱ्याच वेळा या मूर्ती टाक बनवून जास्त दिवस झाल्याने त्यांना माशी लागते, त्यांची झीज होते आणि अशा मूर्ती अथवा टाक आपल्या देवघरामध्ये ठेवणे अजिबात देखील शुभ नाही। यामुळे आपल्या घरामध्ये सतत कोणती ना कोणती गोष्ट बिनसत असते, एकही काम धड होत नाही। अशा भग्न मूर्तींमुळे आपल्याला त्याचे दोष लागतात। तर मूर्तींना माशी लागणे म्हणजे काय किंवा टाकांना माशी लागणे म्हणजे काय ते तुम्हाला पुढे समजेलच। तर खात्री करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, देवांना स्नान घालण्याच्या आधी आपण थोडंसं पाणी एखाद्या भांड्यात घ्यायचं, खोलगट भांड्यात आपण ते पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक एक करून देवाची एक एक मूर्ती अथवा टाक पाण्यामध्ये काही वेळासाठी बुडवून ठेवायचं। असं बुडवून बघितल्यानंतर पाण्यामधून बुडबुडे तर येत नाहीये ना, त्यांच्यामध्ये पाणी तर जात नाहीये ना, आणि जर असे होत असेल आणि हे तुमच्या लक्षात आले तर समजून जा त्या मूर्तींना किंवा टाकांना माशी लागलेली आहे। आणि अशा वेळेस वेळ वाया न घालवता लगेच तुम्ही त्या मूर्ती आणि टाक दही भात सोबतीला देऊन पाण्यामध्ये विसर्जित करा व नवरात्र येण्याआधी त्या देवी देवतांचे टाक अथवा मूर्ती नवीन घेऊन या। नवरात्रीमध्ये देव घटी बसतात, त्यामुळे या नवीन घेतलेल्या देवी देवतांच्या मूर्तींना किंवा टाकांना पूजेमध्ये ठेवण्यापूर्वी एकदा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर दुधाचा अभिषेक करा, पाण्याने त्यांना स्नान घाला व पूजा मांडणी केलेल्या जागेवर त्यांची स्थापना करून त्यांची देखील पूजा करा। नवीन मूर्ती अथवा टाक किंवा देवपूजेचे नवरात्रीचे साहित्य घेण्यासाठी पितृपक्षाची काहीच अडचण नाही। त्यामुळे जरी सध्या पितृपक्ष चालू असेल तरी लवकरात लवकर नवरात्रीचा पहिला दिवस येण्याआधी तुम्ही या गोष्टी घेऊन टाका। आपल्या कुलदेवीचा टाक अथवा मूर्ती, फोटो यापैकी एकही अद्याप ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी सुद्धा ते लवकर घ्या, कारण याशिवाय आपण नवरात्रीची पूजा तरी कशी मांडणार। आता पुढची वस्तू ही की आपल्याला नेहमीपेक्षा थोड्या जास्त प्रमाणामध्ये हळद आणि कुंकू खरेदी करून ठेवायचे, कारण एकदा ते घेतले की पुन्हा घ्यायचे टेन्शन राहणार नाही। देवींना अतिप्रिय असणारी गोष्ट म्हणजे हळदी कुंकू, जे आपल्यासाठी सौभाग्याचं प्रतीक आहे। पूजा अर्चांमध्ये हळदी कुंकू लागतेच, फक्त ते घेताना शुद्धतेची खात्री करून घ्या। कुंकू भरपूर वेळा भेसळ किंवा अशुद्ध भेटते, ज्यामुळे त्वचेवर खाज येते, ॲलर्जी होते। त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी हळदीपासून बनवलेले कुंकू तुम्हाला घ्यायचे आहे आणि हळदसुद्धा शुद्ध प्रतीची किंवा उच्चतम दर्जाचीच घ्यायची आहे। कुंकुमार्चन करण्यासाठी हळदीपासूनच बनवलेले कुंकू वापरावे असा नियम आहे। त्यामुळे पूजा अर्चनासाठी म्हणा किंवा घरी काही वाढदिवस, ॲनिव्हर्सरी यासारखे कार्यक्रम असतील तर औक्षणासाठी सुद्धा तुम्हाला हे कुंकू कामात येईल। आणि हळदी कुंकवाचा वापर पूजा अर्चनांमध्ये कायमच होत राहतो, तुम्हाला भरपूर दिवस हे हळदी कुंकू जाईल। त्याच्यामुळे थोडंसं जास्त प्रमाणामध्ये तुम्ही ते घेऊन टाका, कारण कधी कधी काय होतं, आपण ज्या दुकानातून ती वस्तू आणलेली असते ती पुन्हा आपण जेव्हा घ्यायला जातो तर तशीच भेटेल याची काही खात्री नसते, कारण त्यांनी सुद्धा कुठून तरी या वस्तू आणलेल्या असतात।
त्यामुळे एकदा व्यवस्थितपणे खात्री करून तुम्ही हळदी कुंकू घेऊन यायचं आहे आणि थोडंसं जास्त प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. तिसरी वस्तू म्हणजे घटस्थापना करण्यासाठी मातीचा घट घ्या. तो तुम्ही लाल किंवा काळ्या रंगाचा घेऊ शकतात, जशी तुमच्या घरची रीत असेल तसा. पण तो घेताना एकदा नीट खात्री करून घ्या की तो गळका किंवा तुटलेला तर नाही आहे ना. आणि सिमेंटचा वापर केलेला घटसुद्धा अजिबात घेऊ नका, कारण असे घट नीट पाझरत नाही व त्यामुळे घटाभोवती आपण पेरलेले धान्य नीट उगवत नाही. परिणामी त्या मातीला बुरशी येते आणि आपण विचार करत बसतो की अरे, मातीमध्ये तर चांगलं धान्य पेरलं होतं, आता सूर्यप्रकाश तर नाही पण आपण हवेशीर जागेमध्ये घटस्थापना केली होती, पण घटाभोवतीचं धान्य उगवलं का नाही. तर ही गोष्टसुद्धा त्याला कारणीभूत ठरू शकते. आपण जर सिमेंट लावलेला किंवा सिमेंटचा वापर करून तयार केलेला घट घेतला तर त्यातून पाणी नीट न झिरपल्यामुळे सुद्धा धान्य नीट उगवत नाही. धान्य घेताना सुद्धा तुम्हाला ते चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या गुणवत्तेचं घ्यायचं आहे, जेणेकरून आपण धान्य काही फार पेरतो असं नाही, अगदी थोड्या प्रमाणामध्ये ते असतं, पण ते उगवणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे धान्य तुम्ही एका प्रकारचं पेरलं तरी चालेल, 7 प्रकारचं पेरलं तरी चालेल, 5 प्रकारचं पेरलं तरी चालेल, पण ते थोडंसं चांगल्या क्वालिटीचं घ्या, पोकळ वगैरे घेऊ नका. चौथी वस्तू म्हणजे कापूस. प्रत्येक पूजा अर्चांमध्ये जे दिवे लावले जातात ते कापसाच्या वातींशिवाय अपूर्णच आहेत. त्यातल्या त्यात नवरात्रीमध्ये आपल्याला यंदा एकूण 11 दिवस अखंड दिवा लावायचा आहे. अखंड दिवा रात्रंदिवस तेवत असतो, तर तेवढी मोठी वातसुद्धा आपल्याला त्यामध्ये घालावी लागते. मंडळी, सणावाराच्या काळात आपल्याला भरपूर गोष्टी भेसळयुक्त मिळतात. कापसाच्या बाबतीतसुद्धा असंच होतं. कापूस जर व्यवस्थित नसेल तर तो नीट पेटत नाही. अशा कापसापासून तयार केलेली वात वारंवार विझते व आपल्यालासुद्धा चिंता होते की दिवा सारखा का विझतोय. अखंड दिव्याच्या बाबतीत जर असा सारखा दिवा विझण्याचा प्रकार घडला मग तर विचारूच नका. आपल्यापैकी कितीतरी बायका टेन्शनमध्ये जातात, असं का झालं असेल, माझं काही चुकलं का. तर याच छोट्या मोठ्या वस्तू घेण्यात आपण योग्य ती काळजी घेतली तर पुढे त्यामुळे होणारे ताणतणाव आपल्याला टाळता येतील. पैसे वेळ दोन्ही वाया जाणार नाही आणि आपली मनस्थितीसुद्धा चांगली राहील. दिव्यासाठी तेल कोणतं घेऊ हे तुम्ही विचारणार असाल तर गोडे तेल म्हणजे सोयाबीन किंवा सूर्यफूल तेल घ्या. तिळाचं वगैरे तेल घेऊ नका, ते फार काजळी धरतं, हा माझा स्वानुभव आहे. बाकी तुमची इच्छा. तुमचा जर अनुभव चांगला असेल की तिळाचं तेलच आम्ही दरवर्षी अखंड दिव्यासाठी म्हणून वापरतो आणि काही काजळी वगैरे धरत नाही, तर नक्की तुम्ही ते घेऊ शकता. पण जास्तीत जास्त वेळा तिळाच्या तेलाच्या बाबतीत हेच घडतं की असा काळपट धूर त्या दिव्याच्या वातीतून निघत राहतो किंवा मग काजळीसुद्धा जास्त धरतं. आणि सोयाबीन किंवा सूर्यफूल तेल जे आपण स्वयंपाकामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा वापरतो, रिफाईंड ऑइल आपण याला म्हणतो, तर हे तेल तुम्ही घेतलं तर काहीच टेन्शन नाही. व्यवस्थितपणे दिवा अगदी शांतपणे तेवत राहतो आणि आपल्याला काजळी सारखी सारखी काढा किंवा दिव्यातून धूरच का निघतोय याचं काही टेन्शन घ्यायची गरज पडणार नाही. 5वी वस्तू म्हणजे दिवा. एक मोठ्या आकाराचा खोलगट दिवा घेऊन टाका नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यासाठी म्हणून, ज्यामध्ये पुरेसं तेल बसेल, वात नीट घालता येईल असा. पितळेचा, दगडी किंवा मातीचा जो तुम्हाला योग्य वाटेल तो दिवा घ्या. ज्यांच्याकडे जुनाच आहे आणि तो चांगल्या स्थितीमध्ये असेल, कोणत्याही प्रकारे तो भंग नसेल किंवा त्यातून तेल वगैरे गळत नसेल, तर तुम्हाला दिवा नवीन घेण्याची गरज नाही. पण मग बऱ्याच जणांचं काय होतं की अगदी जुन्या काळातले दिवे वापरत असतात, घेण्याचा कंटाळा करतात किंवा आपले पूर्वीपासूनचे दिवे आहेत मग ते ठेवून देण्याची किंवा ते आता वापरायचे नाही असं करण्याचं मन काही त्यांचं होत नाही. पण मग काय होतं, बऱ्याच वेळा आपण जास्त दिवसाचे दिवे वापरतो आणि अखंड दिवा हा आपल्याला जोपर्यंत नवरात्र आहे, जोपर्यंत दसरा येत नाही तोपर्यंत रात्रंदिवस तेवत ठेवायचा असतो. आणि तो दिवा जर गळत असेल तर खूप जास्त तेल आजूबाजूला पसरतं किंवा मग काही दिवे चिरलेले असतात, त्यांना खड्डे पडलेले असतात किंवा डागाळलेले असतात आणि असे दिवे दिसायलाही चांगले दिसत नाही. भग्न दिवे तर पूजेमध्ये वापरूच नये असं सांगितलं जातं, ते अशुभ मानले जातात. त्यामुळे आपल्याला जर अखंड दिवा लावायचा आहे, बऱ्याच वेळा आपण पारायण काळामध्ये अखंड दिवा लावतो, नवरात्रीमध्ये लावतो, अजूनही बऱ्याच वेळा अखंड दिवा लावण्याची पद्धत आहे. म्हणजे वर्षभरामध्ये काही ठराविक सणवार किंवा व्रतवैकल्य पारायणं अशी आपण करत असतो किंवा त्या गोष्टी येत असतात, त्यावेळेस आपल्याला अखंड दिवा लावण्याची गरज पडते आणि या गोष्टीसाठी आपल्याला थोडासा
पुरेपूर तेल बसणारा किंवा वात व्यवस्थित घालता येईल असाच दिवा हवा असतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की आजकाल असेही दिवे मिळतात की त्याला साईडने काच असते किंवा वात खालीवर करण्यासाठी, कमी जास्त करण्यासाठी आपल्याला हाताचा स्पर्श करण्याची गरज पडत नाही। खूप छान पद्धतीने त्याला कडेने दांडीसुद्धा असते किंवा एक खटकी असते, त्याद्वारे आपल्याला सगळं काही करता येतं। आणि नवरात्रीमध्ये बऱ्याच वेळा बायकांना हेच टेन्शन येतं की दिवा भिजला तर, किंवा मग वारं वगैरे लागतं, सारखं लक्ष ठेवावं लागतं, पडदा लावावा लागतो। मग तुम्ही असा काच असणारा दिवा जर घेतला तर मग दिवा भिजण्याचं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज पडणार नाही आणि अगदी व्यवस्थितपणे तो दिवा सर्व दिवस चांगल्या पद्धतीने तेवत राहील। तर मग बघा, तुम्हाला यापैकी जे योग्य वाटेल त्या प्रकारचे दिवे, त्या प्रकारचा दिवा तुम्ही घेऊ शकता। 6वी वस्तू म्हणजे दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ। ज्यांना नवरात्र काळामध्ये दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आहे पण तुमच्याकडे अजून ग्रंथच नाही आहे, अशा लोकांनी हा पवित्र ग्रंथ नक्की घेऊन टाका। कारण मग एकदा की नवरात्र सुरू झाली की ऐन वेळाच तुमचं ठरतं की दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आहे, मग ग्रंथ तर नाही आहे, कुठे मिळतो काय ते पण आपल्याला माहिती नसतं। आता सुरू करायचं आहे म्हणजे तेवढा वेळ जाणार ग्रंथ आणायला त्या दिवशी जायचं म्हणजे। आणि मग तुमच्या कमेंट्स येत राहतात की ताई जे आपल्याकडे ऑनलाईन असतं म्हणजे मोबाईलवर आपल्याला PDF स्वरूपामध्ये सुद्धा ग्रंथ दिसतो, त्याच्यामधून वाचलं तर चालेल का? बघा, यामुळे काय होईल, आपण जेव्हा मोबाईलमधून अशा काही गोष्टी करायला जातो ना तर वरती काहीतरी नोटिफिकेशन आपल्याला येत राहतात किंवा मग कधी कधी जे आता नेटवरचंच सगळं काही म्हटल्यावर काही गोष्टी चुकीच्या सुद्धा असतात, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक असू शकतं किंवा काही का होईना, म्हणजे एखादा जरी शब्द त्या अध्यायातल्या मंत्राचा चुकला तरी पण वेगळा त्याचा अर्थ होतो। तर असं काही होऊ नये यासाठी आपण काय करायचं, पवित्र असा तो ग्रंथ पुस्तिकेच्या स्वरूपातला घेऊन टाकायचा। ज्या भाषेतून तुम्हाला त्या ग्रंथाचे अध्ययन करणे सोपे जाते अशा पद्धतीचा, अशा भाषेतला, मग तो प्राकृत असेल, संस्कृत असेल, शुद्ध मराठीत असेल किंवा जे हिंदी भाषिक लोक असतील त्यांनी मग तुम्हाला जे जे वाचणं, ज्या भाषेत वाचणं सोयीस्कर होतं तशा भाषेतला तो ग्रंथ घेऊन टाकायचा। कारण आपल्याला जेव्हा पारायण करायचं असतं ना, तर जेव्हा आपण पारायणाची सुरुवात करतो, दररोज आपल्याला जे अध्याय वाचायचे असतात, तर प्रथम ग्रंथाची पूजा केल्याशिवाय आपण काही ते अध्याय वाचायला घेत नाही। तेव्हा तुम्ही सुद्धा जेव्हा नवीन ग्रंथ आणाल तर ज्या दिवशी तुमचं पारायण सुरू होईल त्या दिवशीसुद्धा पहिल्या प्रथम ग्रंथाची पूजा करा। हळदी कुंकू वाहायचं, अक्षता वाहायच्या, फूल ठेवायचं, नमस्कार करायचा, धूपदीपांनी ओवाळायचं आणि नंतरच तो ग्रंथ तुम्ही अध्ययनासाठी घ्यायचा आहे। दररोजसुद्धा तुम्हाला जे जे अध्याय वाचायचे आहे त्यापूर्वी ग्रंथ तुम्हाला व्यवस्थितपणे पूजा करून मगच हाताळायला किंवा तो वाचायला घ्यायचा आहे। आणि जेव्हा तुमचं ग्रंथ वाचन होईल तेव्हा तो ग्रंथ उघडा ठेवायचा नाही, म्हणजे पहिल्या दिवसाचं तुमचं जे काही वाचन आहे ते झालं आणि मग दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला पुन्हा तो ग्रंथ वाचायचा आहे, पुढचे अध्याय वाचायचे, तर ग्रंथ अजिबात उघडा ठेवायचा नाही, तो कापडामध्ये तुम्हाला झाकून ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला 6वी वस्तू दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ घ्यायचा आहे। आता यातली सगळ्यात शेवटची आणि 7वी वस्तू म्हणजे देवीच्या ओटीचं तसेच होम हवनाचं साहित्य। नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरणे तसेच आपल्या घरामध्ये देवीच्या नावाने होम हवन अर्थात यज्ञ करणे हा देवीच्या कुळाचाराचाच एक भाग आहे। त्यासाठी लागणारी साडीचोळी, ओटीतल्या वस्तू, नारळ, होमासाठी हवनकुंड, समिधा, कापूर, लोबान, तूप इत्यादी वस्तू तुम्ही नवरात्री सुरू होण्याआधीच घेऊन ठेवल्या तर तुमचे बरेचसे काम सोपे होईल। कारण जेव्हा नवरात्रीच्या अगदी शेवटच्या काळामध्ये आपल्या घरी होम हवन करण्याची वेळ येते, बऱ्याच जणांना तो करण्याची इच्छा असते, मग त्यावेळेस कमेंट्स यायला लागतात की ताई आमच्याकडे हवनकुंडच नाही आहे, मग कशा पद्धतीने आम्ही तो होम हवन करू। आणि होम हवन जो आहे तो योग्य पद्धतीने झाला तरच बरं असतं, कारण कधीकधी आपल्याकडे हवनकुंड नाही आहे किंवा त्या समिधाच नाही आहे, तर मग आम्हाला नाईलाजाने अगदी घरगुती काहीतरी वस्तू सांगाव्या लागतात, पण मग त्यामधून पुरेपूर तो जो योग्य पद्धतीने होम हवन करण्याची पद्धत आहे तशी काही होत नाही। त्यापेक्षा मग एवढं काही अवघड नाही आहे, एकदा तुम्ही वस्तू घेऊन टाकली की तुम्हाला ती कायमस्वरूपी कामात येणार आहे। फक्त दरवेळा तुमचा होम हवन करून झाला की ते जे भांडं आहे म्हणजे हवनकुंड आहे ते स्वच्छ करून व्यवस्थित वाळवून पुसून ठेवून द्यायचं आणि जेव्हा जेव्हा तुमच्या घरामध्ये तुम्हाला होम हवन करायचं आहे त्यावेळेस ते
काढत जायचं आणि समिधासुद्धा भरपूर भेटतात. म्हणजे एक पॅकेट तुम्ही घेतलं किंवा जी सामग्री असते हवनाची ती जर तुम्ही घेतली तर तीसुद्धा तुम्हाला बरेच दिवस जाईल, तुम्ही जर मोठं पॅकेट घेतलं तर. त्यामुळे मग तुम्ही नवरात्रीच्या निमित्ताने आधीच या सगळ्या वस्तू घेऊन टाका आणि या सगळ्या वस्तू तुम्ही वेळेवर घेऊन ठेवल्या तर तुमचे बरेचसे काम सोपे होईल. आठवणीने पूजेला लागणारं सगळं काही तुमच्या घरात आणलं गेलेलं राहील आणि वारंवार दुकानात जाण्याचे हेलपाटेसुद्धा तुमचे वाचतील. एकतर सणावारांच्या काळात गर्दी फार वाढते, तेव्हा शक्य होईल तितक्या लवकर या वस्तूंची खरेदी करा व देवीच्या आगमनासाठी सर्वांनी सज्ज व्हा. मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्री येण्यापूर्वी देवीला प्रिय असणाऱ्या किंवा नवरात्रीच्या पूजेसाठी लागणाऱ्या कोणत्या महत्त्वाच्या वस्तू आपण आपल्या घरी आणल्या पाहिजे, त्यांची खरेदी केली पाहिजे याची माहिती या व्हिडिओद्वारे सांगितली. हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला, माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय माता दी.